महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे मागच्या काही दिवसांपासून, ती म्हणजे की ठाकरे बंधू एकत्र येणार का। आणि याच चर्चेत आता पुन्हा एकदा आम्ही गिरगावकर या संघटनेनं भर घातलेली गिरगावमध्ये जे ते आम्ही गिरगावकर या संघटनेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिळण्याचे मनसुबे पूर्ण होण्याअगोदर एकत्र या आणि मराठी लोकांना वाचवा असा आशय या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळते। त्याच्या खाली आपण जर पाहिलं तर 8 करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची वाट आतुरतेने पाहत आहे असे सुद्धा या बॅनरवर लिहिण्यात आलेले। या बॅनरवर आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो आणि त्यांच्या समोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण आपण जर मुद्द्यावर पाहिलं तर स्वतः उद्धव ठाकरे व्यक्त झालेले आहेत। तसंच ठाकरेंचं किंवा मग मनसेचं नवं नेतृत्व ज्याच्याकडे आपण बघतो ते म्हणजे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा म्हटले की महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायचं असेल तर आम्ही एकत्र राहू। तर अमित ठाकरे म्हणतात की मला काही प्रॉब्लेम नाही, दोघांकडे फोन आहे, एकमेकांना फोन करतील आणि संपूर्ण जे ते प्रकरण पुढे जाईल। यात काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे की आता थेट बातमीच देऊ। त्यामुळे एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना आता मुंबईत जे ते अशी बॅनरबाजी होताना पाहायला मिळते। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आधी काय पुन्हा एकदा युतीचे नवे फेरबदल होताना पाहायला मिळणार का, हे सुद्धा पाहणं जे आहे तर तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।